आपले हक्काचे व्यासपीठ। खोकसे परिसरात गूढ विस्फोटक आवाज। खोकसे परिसरात बऱ्याच दिवसापासून विस्फोटक गूढ जाणवत आहे। मात्र काल दिनांक 2 ऑक्टोबर बुधवार रोजी या गूढ विस्फोटक आवाज येण्याचे प्रमाण तासांमध्ये तर काही वेळा मिनिटांमध्ये कमी अधिक तीव्रतेने वाढले। काही वेळा हा आवाजाची तीव्रता वाढलेली नागरिकांना जाणवत होती। त्यावेळी परिसरात लोकवस्तीत घराची पत्रे हलली, भांडी पडले व जमीन कंपित झाल्याचे देखील नागरिकांना जाणवले। याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली। त्यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या पोलीस पथकासह खोकसे गावात तळ ठोकून होते। सावरदा तालुका शहादा येथे भूकंप केंद्राकडून 1.2 व 1.4 ची नोंद खोकसा भागात झाल्याची माहिती सावरदा येथून देण्यात आली। खोकसा, कोटखाब, चिचलीपाडा या गावांना आमदार शिरीषकुमार नाईक, डोकारे, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, तहसीलदार दत्तात्रय जाधव, करंजी बुद्रुक सरपंच आरसी गावित, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता भेट दिली आहे। गावात ग्रामस्थ या भूकंपाच्या धोक्यामुळे भयभीत झाले आहे। सोमवारी भूगर्भ टीम येणार आहे। भूकंप झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडून कुठेही नोंद नसल्याचे समजले आहे। नवापूर प्रतिनिधी संदीप कोकणी। मी सुनील गावित, पोलीस पाटील खोकसा। काल जी घटना घडली त्याचे पार्श्वभूमी मी सांगत आहोत थोडी। तर महिन्यापूर्वापासून थोडे आवाज जाणवत आहे गावामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये आवाज जाणवत आहे, परंतु कुठेतरी काम चालू असेल ब्लास्टिंगचं असं समजून आम्ही काही लक्ष दिलं नाही। परंतु काल रात्रीपासून संध्याकाळ 6:30 पासून जास्त आवाज जाणवले। भूमिकंपासारखे व्हायब्रेट व्हायची धरती आणि सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। आणि लगेच मी पोलीस पाटील या नात्याने प्रशासनाला कळवलं, पोलीस स्टेशन विसरवाडीला कळवलं, API साहेबांना, त्यांनी तहसीलदारांना साहेबांना कळवलं आणि प्रशासनाचं लोक रात्री आले, इथे सगळं पाहिले, त्याने लक्ष दिलं आणि त्याने आश्वासन दिलं आहे काय आहे घटना कशा काय होऊन राहिल्या आहे याच्याबाबत त्यांनी सविस्तर वृत्त घेतलं आणि प्रशासनाने पुढे कळवलं आहे। नाशिकची टीम येऊन राहिली आहे आणि ते येऊन भूगर्भामध्ये काय हालचाली आहेत त्याचं परीक्षण करणार आहेत। ते त्यानंतर काय कशासाठी आवाज येत आहे तो ते कळवणार आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी काही घाबरायचं एवढं काही नाही। त्यांनी सांगितलं आहे की गावकऱ्यांनी काही घाबरू नये, कशाचं काय आहे ते आम्ही प्रशासन लक्ष देऊ आणि ते लवकरात लवकर आम्ही कशाचा आवाज येत आहे तो आम्ही कळवण्यास प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद। या ठिकाणी आज रोजी भरतभाऊ साहेब आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन शाळेचं गावकऱ्यांची भेट घेतली। या अगोदर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आजूबाजूला जे वातावरण जे घडलं ते आवाज व्हायचं आणि लोकांमध्ये भीती जाणवली। पण काल संध्याकाळीपासून बऱ्याच लोकांना या आवाज व्हायचं याचं जाणवलं आणि जमीन पण थोडीशी हादरायचं जाणवत होता लोकांना। आणि काल संध्याकाळी 6:40 हादरे बसले। त्याच्यानंतर हळूहळू बऱ्याच टाईमपर्यंत काल रात्रीपर्यंत हादरे जाणवले आणि जे लोक या ठिकाणी अधिकारी लोक आले, तहसीलदार साहेब आले, PSI साहेब आले आणि परकर अधिकारी साहेब आले, या बऱ्याच लोकांना त्याचा आवाज समजलं आणि या आजूबाजूच्या गावावाल्या सरपंच साहेब आले होते, त्यांनाही जाणवलं या ठिकाणी आणि त्यामुळे लोक घाबरले। रात्री आज गेली रात्री म्हणजे जागरण याच्यात काढले आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली, लोकांना धीर दिला, त्याही आम्ही उपकार मानतो त्यांचं। आणि याही पुढे शासनाने जी व्यवस्था करेल ती निश्चितून लोकांचं जी भीती आहे ते नाश होतील या प्रकारे आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे। आणि बऱ्याच लोकांना याचं हादरे जाणवलं आहे, त्यामुळे लोकांचा भीती आहे। आणि या ठिकाणी आश्रममध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आहे, 400 मुलं राहतात या ठिकाणी आणि त्यामुळे सर्वांना थोडी चिंता वाटली आहे। पण हे चिंता दूर करण्यासाठी शासन व्यवस्था करेल आमची हेच अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गाड्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे।
कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा, कुठंतरी घरांचे कौलं हलताना, कुठंतरी जमीन हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे. आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ भयभीत झाले. पूर्ण रात्र त्यांनी जागून काढली आणि या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे, कोकसा आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा सगळे विद्यार्थी, त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली, संबंधित खात्याशी म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांची आणि PI साबळे साहेबांची मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे, या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा तशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही. पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळायला पाहिजे, जे भूशास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांकडनं या पद्धतीची चौकशी होईल आणि भूगर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडतील. तहसीलदार साहेबांनी, PSI साबळे साहेबांनी सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की घाबरायची परिस्थिती नाही. ज्या टीम येणार आहेत असाच प्रकार हा शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा मागे झालेला होता आणि कशी काळजी घेतली पाहिजे, काय व्यवस्था केली पाहिजे या संदर्भामध्ये नाशिकची टीम ही आज किंवा उद्या येणारी आहे आणि जिल्हा स्तरावरनं प्रांत महोदय, कलेक्टर मॅडम यासुद्धा या ठिकाणी व्हिजिटसाठी येणार आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्या मार्फत, चॅनलच्या मार्फत, की कोणीही कुठलीही अफवा, खोटी अफवा पसरू नये. गावामधले लोक खरोखरच भयभीत आहेत. गावामध्ये कुठंतरी काहीतरी कोणीतरी चुकीचा मेसेज किंवा संदेश फॉरवर्ड करू नका. हे लोक आपले आहेत. सगळ्या लोकांना आणि गावकऱ्यांना आपल्याला धीर आणि दिलासा द्यायचा आहे. जे शासनाकडनं त्यांना मदत होईल त्या मदतीसाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना प्रबोधन करण्यासाठी, याच्यापासून आपल्याला कसा बचाव करायचा, याच्यापासून कशी सुरक्षा घ्यायची, यासाठी जी टीम आहे, शासकीय टीम, ती येणारी आहे. आणि शासनाला सुद्धा माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या मार्फत की लवकरात लवकर आपल्या टीम पाठवून हा आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे खोकसा आहे, कोटकुम आहे, नागझरी आहे, सरी आहे किंवा धनबर्डी आहे, या भागामध्ये हे जे प्रकार चालला आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून प्रकार चाललेला आहे, तर या प्रकारामध्ये नक्कीच कुठंतरी शास्त्रज्ञांमार्फत चौकशी होईल. या जमिनीमध्ये काय होतं, हालचाली होत आहेत त्या समजतील. प्राथमिक स्वरूपात त्यांनी माहिती दिली की बराचसा पाऊस झाला आहे, डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामुळे जमिनीमध्ये जे पाणी साचलेलं आहे, तर कुठंतरी जमिनीमध्ये तो पाण्याचा एक फुगा तयार झालेला आहे आणि तो फुगा फुटतो आहे. त्याच्यामुळे ती जमीन हळूहळू धसते आहे आणि त्याचा आवाज तो होतो आहे. त्याच्यामुळे कुठंतरी ही जमीन आपल्याला व्हायब्रेशन होताना किंवा थरथरताना आपल्याला दिसते आहे आणि आपल्याला असा भास होतो आहे की कुठंतरी भूकंपाचे हे धक्के तर नाही ना, पण तसं परिस्थिती ही नाही. आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर सगळीकडनं शासकीय माहिती घेतली, अजूनपर्यंत तसं कुठेही जवळपासच्या भागामध्ये भूकंप झालेला नाही किंवा तशी अधिकृत माहिती नाही. म्हणून कोणीही घाबरून न जाता ज्या प्रशासनाने आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या आपल्याला काळजी आपण घेऊच, पण एकमेकाला दिलासा दिला गेला पाहिजे. आणि या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी किंवा या शाळेतील परिसरातील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.